इयत्ता 10वीचा महाराष्ट्र बोर्डाचा जो 20 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला मराठीचा पेपर कसा होता त्याची आदर्श उत्तरपत्रिका आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषयाचा पेपर तसेच त्याची आदर्श उत्तरपत्रिका बोर्डाला कशी उत्तरे अपेक्षित असतात हे सर्व पाहणार आहोत. हा जर व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात तर नक्कीच तुम्ही मराठीच्या 2026-27च्या बोर्ड परीक्षेत 80 पैकी 75च्या वर मार्क्स हे नक्कीच मिळवाल. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा. तर सर्वप्रथम पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इथे सीट नंबर व्यवस्थित अगदी अंकात लिहून त्यानंतर अक्षरात लिहायचा असतो व तुमची इथे सही करायची आहे. जिथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट लिहिलेला आहे पहा, तिथंच तुमची सही करायची आहे. इथे अजिबात तुमची सही करायची नाही. त्यानंतर केंद्र क्रमांक लिहून तुम्हाला जो बारकोड देतात ते ह्या चौकटीत चिटकवायचा आहे. त्यानंतर पहा विषय असणार आहे मराठी व दिनांक 20 फेब्रुवारी 2026 आणि उत्तरलेखनाची भाषा ही मराठी असणार आहे. चला तर तुमचा मराठीचा हा जो इयत्ता 10वीचा एकूण 80 मार्क्सचा पेपर असणार आहे त्याची कशाप्रकारे उत्तरं सोडवायची असतात जेणेकरून तुम्ही देखील यामध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळवाल. तर पहा तुमचा जो असणार आहे मराठीचा पेपर तो सर्वात आधी इथून स्टार्ट करायचा असतो. म्हणजे जो विभाग तुम्ही सोडवणार आहात त्या विभागाचं इथं हेडिंग द्यायचं आहे. पहा विभाग 1 असणार आहे तो गद्य विभाग. त्यानंतर मेन प्रश्न चौकटीत लिहायचा. तर तुमचा जो विभाग 1 गद्य असणार आहे तो तुमचा 18 मार्क्ससाठी विचारण्यात येतो आणि ज्यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला अ असणार आहे तो पठित उतार्यावरती असणार आहे. तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातीलच एखादा तुम्हाला काय करणार आहेत उतारा देणार आहेत आणि त्यावरचे तुम्हाला 7 मार्क्ससाठी प्रश्न विचारण्यात येतं. तर पहा पहिला जो प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक पहिला अ हा एकूण 7 मार्क्ससाठी, त्यामध्ये पहिला असणार आहे 1 आकलन कृतीवरती 2 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला चौकटी पूर्ण करा किंवा दिलेली कृती सोडवा. तर तुम्हाला ह्या ज्या चौकटी आहेत पहा ह्या पेननच काढायच्या आहेत. इथे पेन्सिलचा कुठेही वापर करायचा नाही. जरी तुम्ही उत्तरे व्यवस्थित लिहिला आणि याची जर चौकटी पेन्सिलने काढला तर तुमचे हातचे 2 पैकी 2 मार्क्स जाणार आहेत आणि ते तुम्हाला 0 मार्क्स मिळणार आहेत. त्यामुळे सर्व ज्या आकलन कृती आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो त्या पेननच काढायच्या आहेत. तर इथं पाहू शकता मराठी भाषेने आपल्या मांडलेल्या इतर भाषा त्या दिलेल्या उत्तरामध्येच याचं उत्तर असणार आहे. ते तुम्हाला शोधून लिहायचं आहे. पहा कोणत्या आहेत त्या भाषांची नावं या चौकटीमध्ये लिहायची आहेत. फारसी, अरबी, इंग्रजी आणि संस्कृत. एकूण 2 मार्क्ससाठी असणार आहे. पहा जर तुम्ही 2च भाषेची नावं लिहिली तर 1 मार्क्स मिळणार आहे. त्यानंतर पहा दुसरा देखील आकलन कृतीवरचाच प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे. ज्यामध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा किंवा कारणे लिहा किंवा चौकटी पूर्ण करा असे सोपे प्रश्न असणार आहेत. ज्याचे उत्तर तुम्हाला उतार्यामध्येच असणार आहे. सर्वात आधी उतारा व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यामधील तुम्हाला काय करायचं आहे तर याची उत्तरं शोधून या चौकटीमध्ये लिहायची आहेत. पहिला पहा भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग, शब्दांची उत्पत्ती शोधणे आणि नदीसारखी प्रवाही असते ती भाषा. तर तुम्हाला जस्ट त्याचं एकच वाक्यात त्याचं उत्तर असं व्यवस्थित चौकटीमध्ये तो शब्द लिहायचा आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न असणार आहे स्वमतचा आणि हा एकूण 3 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. तुम्हाला जो उतारा देणार आहे त्याच्याशीच रिलेटेड एखादा विषय देणार आहेत आणि त्याविषयी तुमचे मत काय आहे ते तुमच्या शब्दात लिहायचं आहे. बहुतेक मुले यामध्ये काय करतात तर दिलेल्या उतार्यातीलच काही वाक्य यामध्ये कॉपी पेस्ट करतात. तर असं करू नका. तुमचं मताला इथं किंमत असणार आहे. तुम्ही जे तुमचं मत लिहाल ते अगदी ॲक्सेप्टेड असणार आहे. त्यावरूनच तुम्हाला काय करणार आहे तिथं मार्क देणार आहेत. तर पाहू शकता काय विचारलेलं आहे. गरज नसताना इतर भाषांमधले शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तर याचं उत्तर असणार आहे मी सहमत आहे. जर तुम्ही सहमत नसाल तर मी सहमत नाही असं उत्तर लिहिलं तरी चालेल. कारण स्वमत म्हणजे तुमचं मत असणार आहे स्वतःचं. इथे तुम्हाला कोणतंही बंधन नसणार आहे. पहा
आपल्या मराठी भाषेत समृद्ध आणि अर्थपूर्ण शब्दसंपत्ती उपलब्ध आहे. त्यामुळे जिथे योग्य मराठी शब्द उपलब्ध आहे तिथे परकीय शब्द वापरण्याची आवश्यकता नाही. असे केल्याने भाषेची शुद्धता आणि गोडवा टिकून राहतो. उदाहरणार्थ, मी स्टडी केली असे म्हणण्याऐवजी मी अभ्यास केला असे म्हणणे योग्य आहे. तसेच थँक्यू ऐवजी धन्यवाद आणि सॉरी ऐवजी माफ करा असे म्हणणे अधिक योग्य वाटते. पण शक्य तितका मराठी शब्द प्रयोग करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यामुळे मराठी भाषेचा सन्मान आणि समृद्धी टिकून राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. पहा, कमीत कमी तुम्ही 2 पॅराग्राफ जर याचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला 2.5 ते 3 मार्क्स हे भेटू शकतात. कमी लिहिलं तर कमी मार्क्स भेटणार आहेत. त्यामुळे 2 पॅराग्राफ्स म्हणजे 7 ते 8 ओळी त्याचं उत्तर तुम्हाला स्वमतचं लिहायचं आहे. त्यानंतर पहा, पुढचा असणार आहे तो देखील पठित उतार्यावरतीच प्रश्न असणार आहे. तुम्हाला मराठीच्याच पाठ्यपुस्तकातील हा एकूण 7 मार्क्ससाठी दुसरा उतारा देणार आहेत. पहा, प्रश्न क्रमांक पहिला अ असणार आहे. त्यामध्ये पहिली जी कृती 2 मार्क्ससाठी असणार आहे आकलन कृती. तर यामध्ये कारणे शोधून लिहा. दिलेल्या उतार्यातील तुम्हाला काय करायचं आहे तर कारणे शोधून लिहायची आहेत. झाडाची पाने महत्त्वाची असतात कारण त्याचं तुम्हाला कारण त्या दिलेल्या उतार्यामधूनच शोधून लिहायचं आहे. झाडांच्या पानात झाड जगवण्याचं बळ असते आणि ती झाडाला वाढण्यासाठी आवश्यक असतात. दुसरा आहे पहा, त्यातीलच उपप्रश्न 1 मार्क्ससाठी. आपला देश वृक्ष संवर्धनात खूप मागे आहे आणि पर्यावरण रक्षणासाठी, कारण झाडे लावणारी व त्यांची काळजी घेणारी मुलं आवश्यक आहेत. त्यानंतर दुसरा असणार आहे तो देखील आकलन कृतीवरचा. यामध्ये दिलेले विधान चूक की बरोबर ते लिहायचं आहे. त्यानंतर एका वाक्यात उत्तरे विचारू शकतात किंवा चौकटी पूर्ण करा असे वेगवेगळे प्रश्न आकलन कृतीवरती आधारित असतात. आणि त्यातीलच पहा, इथे एक प्रश्न विचारलेला आहे. दिलेले विधान चूक आहे की ते बरोबर लिहायचं आहे. तुम्हाला परत विधान लिहायची आवश्यकता नाही. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पहिलं विधान चूक आहे, दुसरं देखील चूक आहे, तिसरं बरोबर असणार आहे, चौथं देखील बरोबर असणार आहे. आणि यासाठी तुम्हाला एकूण 2 मार्क्ससाठी हा असणार आहे. त्यानंतर पहा, जो आपण प्रश्न क्रमांक पहिला आ पठित उतार्यावरचा पाहत आहोत त्यातील स्वमत देखील 3 मार्क्ससाठी परत असणार आहे. आणि ते स्वमत तुम्हाला दिलेल्या उतार्याशीच रिलेटेड असणार आहे आणि ते तुम्हाला काय करायचं आहे लिहायचं आहे. पहा, आपांनी शालेय विद्यार्थ्यांकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा त्या तुमच्या भाषेत लिहायच्या आहेत. पहा, आपा आणि लेखक यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून पर्यावरणाबद्दल जागरूक राहण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांनी झाडांवर प्रेम करावे, झाडे लावण्याची सवय लावून घ्यावी आणि त्यांची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले आहे. झाडे, फुले, पक्षी आणि निसर्ग यांची माहिती करून घेऊन निसर्गाशी मैत्री करावी अशी अपेक्षा आहे. गाड्यांपेक्षा झाडांना अधिक महत्त्व द्यावे, कारण देशाची खरी समृद्धी झाडांमुळे वाढते. देश हिरवागार आणि निसर्ग संपन्न करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांची अपेक्षा आहे. तर तुम्हाला यासाठी उतार्याचा थोडासा आधार घ्यावा लागणार आहे आणि ते तुमचं मत तुम्हाला तुमच्या भाषेत लिहायचं आहे. व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून हे कसं लिहिलेलं आहे स्वमत परत एकदा वाचू शकता आणि तुम्हाला अशाच प्रकारे लिहायचं आहे जे एकूण 3 मार्क्ससाठी विचारणार आहेत. प्रश्न क्रमांक पहिला आ मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे. पहा, हे बोर्डाच्या परीक्षेची आदर्श उत्तरपत्रिका आहे, त्यामुळे व्यवस्थितच अगदी सोडवलेली आहे आणि प्रत्येक उत्तरही बरोबरच आहेत. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला ई असणार आहे अपठित गद्यवरती. म्हणजे तुम्हाला अपठित एखादा उतारा देणार आहे जो तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असणार आहे आणि त्यावरचे 4 मार्क्सचे प्रश्न असणार आहेत. पहा, पहिला प्रश्न 2 मार्क्ससाठी असणार आहे आकलन कृतीवरचा आणि यामध्ये तुम्हाला दिलेली आकलन कृती पूर्ण करा. याचं उत्तर देखील त्या अपठित गद्यमध्येच असणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला जो उतारा देणार आहे तो व्यवस्थित वाचायचा आणि त्यानंतर याची प्रश्नांची उत्तरे इथे लिहायची आहेत. तर अधिक देण्याच्या किंवा करण्याच्या वृत्तीमुळे होणारे फायदे. तर 2 लिहायचे आहेत. पहा, इतरांचा आदर आणि विश्वास मिळतो आणि अधिक यश मिळते. त्यानंतर पहा, दुसरा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. इतरांपेक्षा वेगळे ठरल्यामुळे मिळणाऱ्या गोष्टी. या ज्या आदर, सहकार्य आणि विश्वास या ज्या गोष्टी आहेत त्या पॅसेजमध्ये म्हणजे दिलेल्या उतारामध्ये असणार आहेत. ते तुम्हाला शोधून फक्त एक शब्द इथं लिहायचा आहे आणि इथं 2 मार्क्स घेऊन जायचे. पहा, अशा प्रकारे तुमचा एकूण अपठित गद्यावरचा 4 मार्क्सचा प्रश्न विचारण्यात येतो आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थितच अगदी पेनाने ह्या कृती काढायच्या आहेत. तरच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पहा, पुढचा जो असणार आहे जो तुमचा विभाग आहे तो पद्य विभाग असणार आहे आणि हा जो विभाग आहे पहा विद्यार्थी मित्रांनो, तो तुमचा एकूण 16 मार्क्सवरचा असणार आहे. तुम्हाला ज्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील
पठित ज्या पद्य आहेत त्यावरचेच हे असणार आहे पहा. प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे, तो एकूण 8 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला इथं संत रामदासांची काय विचारलेलं आहे त्यावरील जी कविता दिलेली आहे त्यावरचे हे प्रश्न आहेत. पहिला असणार आहे आकलन कृतीवरचा 2 मार्क्ससाठी. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. तर इथं पाहू शकता उत्तर व्यवस्थित अगदी आकलन कृती पेनानं काढून व्यवस्थित लिहिलेलं आहे. त्यानंतर कधीही करू नयेत अशा गोष्टी दुसरा देखील आकलन कृतीवरचाच असणार आहे. त्याचं देखील उत्तर तुम्ही व्यवस्थित अगदी पाहू शकता कशा प्रकारे लिहिलेलं आहे. बोर्डाची परीक्षा आहे त्यामुळे खूप सोपा पेपर आहे पहा मराठी या विषयाचा. तिसरा असणार आहे तुम्हाला काही कवितेच्या ओळी देतील आणि त्याचा सरळ अर्थ लिहा असं म्हणतील. तर इथे पाहू शकता या ओळींचा अर्थ असा आहे की आळस करणे. इथे मी ओळी लिहिलेल्या नाही, परंतु जी तुमची संत रामदासांची जी कविता आहे पहा तुम्हाला 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात त्यावरीलच काही ओळी आहे त्यांचा अर्थ इथं दिलेला आहे, तुम्ही एकदा वाचू शकता. त्यानंतर पहा चौथा लिहायचा आहे तुम्हाला दिलेल्या कवितेतून. या ओळीतून संत रामदासांनी कोणता संदेश दिलेला आहे. तर इथं पाहू शकता या ओळीतून संत रामदासांनी योग्य वर्तनाचा संदेश दिला आहे. योग्य वेळी लाज बाळगू नये, म्हणजेच आवश्यक तेव्हा धाडसाने व आत्मविश्वासाने वागावे. तर अशा प्रकारे 2 मार्क्स तुम्हाला काय केलेलं आहे, हे पठित पद्यवरचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे, तो तुमचा असणार आहे. इथं पाहू शकता दिलेली कृती सूचनेनुसार सोडवा. तर तुम्हाला कोणत्याही तिथं 2 कविता देणार आहेत आणि कोणत्याही एका कवितेचं काय करायचं आहे तुम्हाला तिथं कृती सोडवायची आहे पहा. 4 मार्क्ससाठी प्रश्न असणार आहे. प्रश्न क्रमांक दुसरा असणार आहे, तो एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे पहा. तर इथं आश्वासक चित्र आणि भरत वाक्य यापैकी तुम्हाला जी कविता सोपी जाते, ज्या कवितेचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केलेला आहे त्यावरील ही कृती सोडवू शकता. तर प्रश्न पहा कसे आहेत. प्रस्तुत कवितेचे कवी यासाठी किती तुमचा असणार आहे, 1 मार्क्स असणार आहे. त्या कवितेचा विषय लिहिण्यासाठी 1 मार्क्स असणार आहे आणि कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे हे 2 मार्क्ससाठी तुम्हाला एक कमीत कमी 4 ते 5 ओळीत असं व्यवस्थित कृती काढून लिहायची आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे. प्रश्न दुसरा ई रसग्रहणवरचा असणार आहे. तुम्हाला कोणत्याही कवितेच्या ओळी देतील आणि त्या कवितेच्या ओळींवरून तुम्हाला त्या कवितेचे रसग्रहण करायचे आहे पहा. तर रसग्रहण करताना हा 4 मार्क्ससाठी प्रश्न असल्यामुळे सर्वात आधी तुम्हाला त्याचा आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य या मुद्द्यांच्या आधारे करायचं आहे. तर तुम्ही व्हिडिओ इथं पाहू शकता स्टॉप करून कशा प्रकारे रसग्रहण केलेलं आहे आणि हाच फॉर्मॅट तुम्हाला बोर्डाच्या येणाऱ्या परीक्षेत फॉलो करायचा आहे. तर आशय सौंदर्य काय आहे पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित वर्णव्यवस्थेविरुद्ध महाड येथे 14 तळ्याचा जो संग्राम केला व शोषितांवरील अन्यायाविरुद्ध लढा उभारला, त्याच्या 50 वर्ष पूर्तीनंतर कवी ज. वी. पवार यांनी तू झालास मूक समाजाचा नायक या कवितेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले आहे. तर थोडक्यात आशय सौंदर्य लिहायचं आहे, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. ही कविता मुक्तछंदातली आहे का. या कवितेत ओजस्वी शब्दकळेमुळे कार्यकर्त्यांच्या काळजाला भेटते, त्यामुळे ही कविता मला खूप आवडते. तर अशा प्रकारे त्याची भाषिक वैशिष्ट्य त्यांनी लिहायचं आहे आणि ते तुम्हाला 4 मार्क्स घेऊन जायचे आहेत. तर अशा तऱ्हेने आपण विभाग जो 2 पद्य होता, जो 10वीच्या मराठीच्या बोर्डाच्या परीक्षेतील तो पाहिला. विभाग 1 गद्य देखील पाहिला, जो 18 मार्क्ससाठी होता. विभाग 2 पद्य 16 मार्क्ससाठी होता आणि आता आपण पाहत आहोत विभाग 3 जो आहे तो स्थूल वाचनावरचा एकूण 6 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला 3 कृती देणार आहेत आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. प्रत्येक कृतीला 3-3 मार्क्स म्हणजे एकूण 6 मार्क्ससाठी हा विभाग असणार आहे. खूप सोपा असणार आहे. फक्त यामध्ये तुम्हाला फास्ट हे लिखाण करावं लागणार आहे आणि 2च कृती सोडवा. तिन्ही पण येतात म्हणून सोडवत बसू नका, त्यामध्ये तुमचाच वेळ हा जाणार आहे. त्यामुळे इथं पाहू शकता बोर्डाच्या परीक्षेत महत्त्वाचे प्रश्न आहेत पहा. हे उत्पत्ती कोशाचे कार्य, त्यानंतर भरकटलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी रेखाजींनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत. या पाठाच्या आधारे स्पष्ट करा. तर हे प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत बोर्डाच्या परीक्षेत. ते रिपीट्स देखील होऊ शकतात पुढील बोर्डाच्या परीक्षेमध्ये, त्यामुळे व्यवस्थितच अगदी तुम्हाला याचं काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे आणि तर 6 पैकी 6 मार्क्स घेऊन जायचे आहेत. त्यानंतर पुढचा विभाग असणार आहे पहा. विभाग 4 भाषा अभ्यासवरती असणार आहे आणि हा विभाग देखील 16 मार्क्ससाठी विचारण्यात येतो. खूप सोपा विभाग आहे पहा. जर तुम्ही व्यवस्थित अगदी मराठीचे व्याकरण केला तर तुम्ही 16 पैकी 16 मार्क्स मिळवणार आहात. तर प्रश्न 4 अ मध्ये हा विचारला जातो एकूण 8 मार्क्ससाठी. सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला सामासिक शब्द आणि समासाची नावे यांचे जोड्या जुळवायचे आहेत पहा. नीलकमल, कर्मधारय समास, नवरात्र, द्विगु समास. त्यानंतर पहा तुम्हाला असे
काय करणार आहेत तर असे शब्द देणार आहेत आणि ते शब्द प्रत्ययगठित शब्द आहेत का, उपसर्गगठित शब्द आहेत का, अभ्यस्त शब्द, यामध्ये तुम्हाला क्लासिफिकेशन म्हणजे त्यांचं वर्गीकरण लिहायचं आहे आणि यासाठी देखील 2 मार्क्सचे असणार आहेत. त्यानंतर पहा तिसरा असणार आहे वाक्यप्रचाराचा एकूण 4 मार्क्ससाठी. यामध्ये तुम्हाला एकूण 4 वाक्यप्रचार देणार आहेत आणि त्या वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून तुम्हाला वाक्यात उपयोग करायचा आहे. तर कोणतेही 2 तुम्हाला वाक्यप्रचारांचा करायचं आहे. मी इथं जे बोर्डाच्या परीक्षेत 4ही ऑप्शन सहित मी तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. सटकी मारणे म्हणजे निघून जाणे, त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. कान देऊन ऐकणे म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे आणि अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे. जर तुम्हाला यापैकी कोणतेही 2 सोपे जे वाटतात ते तुम्ही सोडवू शकता. मी तर 4ही देखील सोडून दाखवलेले आहे जेणेकरून तुमचा देखील यामध्ये सराव हा होणार आहे. तर एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे. पहा प्रश्न क्रमांक जो 4था अ होता त्यातला वाक्यप्रचाराचा म्हणजे प्रश्न क्रमांक 4था अ 8 मार्क्ससाठी आणि प्रश्न क्रमांक 4था आ देखील 8 मार्क्ससाठी असणार आहे, जो शब्द संपत्तीवरती असणार आहे. तर यामध्ये तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे आहेत. पहा 1 मार्क्ससाठी तुम्हाला. त्यानंतर विरोधार्थी शब्द देखील खूप सोपं असणार आहे. वचन बदलून लिहा. त्यानंतर एका शब्दापासून अनेक शब्द तयार करा. हा देखील 1 मार्क्ससाठी म्हणजे एकूण 4 मार्क्ससाठी असणार आहे पहिला. आणि दुसरा असणार आहे तो देखील तुमचा 4 मार्क्ससाठी असणार आहे. पहा लेखन नियमानुसार योग्य शब्द लिहा 2 मार्क्ससाठी. त्यानंतर विरामचिन्हांचं नाव ओळखून लिहा 1 मार्क्ससाठी. आणि तुम्हाला काय करायचं आहे पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी भाषेतील जे शब्द आहेत त्यांचा मराठीत काय अर्थ आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. ते शब्दाला काय म्हणतात मराठीत, हा देखील 1 मार्क्ससाठी. प्रत्येक जो प्रश्न असणार आहे त्याला अर्धा मार्क्स असणार आहे. तर लक्षात ठेवायचा जो तुम्ही प्रश्न क्रमांक सोडवणार आहात त्याचा प्रश्न क्रमांक इथे लिहायला विसरायचे नाही. जर तुम्ही प्रश्न क्रमांक लिहायला विसरलात आणि उत्तर देखील व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला मार्क्सही भेटणार नाहीत, कारण तुम्ही प्रश्न क्रमांक कोणता सोडवलेला आहे ते लिहिलेलाच नसणार आहे. तर अशा प्रकारे विभाग जो 4था होता तो पहिला एकूण किती 16 मार्क्ससाठी. पुढचा विभाग असणार आहे पहा विभाग 5 उपयोजित लेखन आणि हा खूप लेंदी विभाग असणार आहे. एकूण 24 मार्क्ससाठी असणार आहे. पहा अगदी व्यवस्थित मी यामध्ये तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग इथून पुढे होणार आहे आणि इथपर्यंतचा देखील इंटरेस्टिंगच झालेला आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पहा कारण 24 मार्क्स तुमचे हे जे असणार आहे ते तुमच्या लेखन कौशल्यावर, तुम्ही कशाप्रकारे अक्षर व्यवस्थित लिहिता, तुमचे अक्षरे कसे आहेत आणि तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे त्यावरून तुमचा विभाग 5 उपयोजित लेखनाचा ठरणार आहे. 24 पैकी 24 मार्क्स जर तुम्हाला यामध्ये मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही काय करायला पाहिजे तर अभ्यासायला पाहिजे. तर पहा पत्रलेखनावरचा एकूण 6 मार्क्ससाठी प्रश्न क्रमांक 5वा अ असणार आहे. त्यामध्ये औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्रलेखन असणार आहे. पहा इथं अनौपचारिक पत्र तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे की शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकांच्या मागणीबाबतचे पत्र आहे. सर्वात आधी दिनांक, कुणाला पत्र लिहिणार त्यांचं नाव, पत्ता, त्यानंतर त्यांचं जे पिनकोड, ईमेल ID लिहायला इथं विसरायचं नाही. हे सगळं तुमच्या जे पत्रलेखनाचं जाहिरात असणार आहे त्यामध्ये असणार आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर महोदय लिहायला विसरायचं नाही. तुमचं नाव, कशासाठी हे पत्र लिहितात तर पुस्तकांच्या मागणीबाबत, त्यामुळे पुस्तकांची नावं, किती त्यांच्या प्रती, हे सर्व आणि तुम्ही जी रक्कम होणार आहे पुस्तकांची ती कशा पद्धतीने पाठवणार आहात ते देखील लिहायचं आणि आपलं इथं नाव लिहायचं आहे. पहा त्यानंतर तुमचा पत्ता आणि ईमेल ID. तर अशा प्रकारे 6 पैकी 6 मार्क्स जर तुम्हाला यामध्ये मिळवायचे असतील तर असाच फॉर्मॅट तुम्हाला काय करायचा आहे पत्रलेखनाचा फॉलो करायचा आहे. त्यानंतर पहा पुढचा जो असणार आहे तो असणार आहे तुमचा प्रश्न क्रमांक 5वा अ असणार आहे आणि यामध्ये 2-3 कृती देणार आहेत आणि कोणत्याही 2 कृती सोडवायच्या आहेत. पहा 10 मार्क्ससाठी. तर यामध्ये जाहिरात लेखन सोडवलेलं आहे 5 मार्क्ससाठी असणार आहे. तर तुम्हाला काही मुद्दे दिलेले आहेत. फळांच्या दुकानाची जाहिरात तयार करा आणि त्यावरून तुम्हाला आकर्षक अशी जाहिरात तयार करायची आहे. इथं केलेली आहे पहा 5 मार्क्ससाठी. सुपर फ्रेश फळांचे दुकान. सुपर फ्रेश हे फळांच्या दुकानाचं नाव असणार आहे जे तुमच्या हेडिंग म्हणजे शीर्षकावरून समजायला पाहिजे. तर वेगवेगळ्या इथं पेनाचाच वापर करून वेगवेगळ्या फळांचा आकार म्हणजे वेगवेगळे फळं काढलेले आहेत. पहा तुम्हाला पेनाचाच त्यामध्ये वापर करायचा आहे आणि अशाच प्रकारे काय करायचे आहे जाहिराती तयार करायची आहे. तुमचा पत्ता, तुमचा संपर्क, त्यानंतर आकर्षक असं टायटल, त्यानंतर एक स्लोगन तुम्ही लिहिलं तरी चालेल.
ताजी फळं, स्वच्छ फळं ही तुमची वैशिष्ट्य आहेत. सर्व प्रकारची फळे उपलब्ध आहेत. तर इथं पाहू शकता सर्व प्रकारची फळांची मी इथं काय केलेलं आहे, तर व्यवस्थित अगदी त्यांचं चित्र देखील काढलेलं आहे. हे पेन्सिलने काढायचं नाही तर पेनचाच यामध्ये वापर करायचा आहे. वेगवेगळ्या आकृत्यांचा तुम्ही इथं उपयोग करू शकता, जेणेकरून तुमची जी असणार आहे ती जाहिरात आकर्षकच दिसायला पाहिजे आणि 5 पैकी 5 मार्क जर मिळवायचे असतील तर अशीच तुम्हाला जाहिराती करायची आहे आकर्षक. तर इथं पाहू शकता व्यवस्थित अगदी केलेलं आहे. सुपर फ्रेश फळांचे दुकान, आरोग्याचा खरा साथी. त्यानंतर पहा पुढचा प्रश्न असणार आहे, प्रश्न क्रमांक 5वा आ असणार आहे बातमी लेखनाचा. दुसरा 5 मार्क्ससाठी तुम्हाला एखादा विषय देतील आणि त्यावरून तुम्हाला बातमी लेखन हे तयार करायचं आहे. त्यामध्ये मुद्दे देखील तुम्हाला देणार आहेत. पहा इथं लिहिलेलं आहे, पहा ज्ञानदीप विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा. तर हे शीर्षक लिहायचं, त्यासाठी 1 मार्क्स असणार आहे. त्यानंतर ठिकाणाचे नाव आणि दिनांक देखील लिहायला विसरायचे नाही आणि व्यवस्थित अगदी पहिला जो पॅराग्राफ असणार आहे तो तुमचा काय असणार आहे, इम्पॉर्टंट फॅक्ट्स सांगणार असणार आहे. आणि तुमची जी बातमी असणार आहे ती नेहमी भूतकाळ या काळामध्येच लिहायला पाहिजे. आणि त्यानंतर ते पाहू शकता आपण एकदा काय करायचं आहे, याचं प्रॅक्टिस करायचं आहे, कशा प्रकारे बातमी लेखन लिहिलेलं आहे. बोर्डाच्या परीक्षेत शिक्षक दिन यावरती जी बातमी तयार करायला सांगितलेली होती बघा. जर तुम्ही असं व्यवस्थित अगदी लिहिला, इथं कोणताही विषय देतील, बालदिन देतील, त्यानंतर महिला दिन, तर तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्मॅट फक्त लक्षात ठेवायचं आहे आणि त्यानुसार तिथं काय करायचं आहे, शब्द बदलायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला बातमी लेखन हे करायचं आहे. कमीत कमी 3 पॅराग्राफ्स जरी केले तर तुम्हाला 5 पैकी 5 मार्क्स हे मिळणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, पहा निबंध लेखनाचा. आणि यामध्ये बहुतेक विद्यार्थी मार्क्स हे काय करतात तर घालवून बसतात. का तर त्यामध्ये व्यवस्थित निबंधाची सुरुवात न केल्यामुळे किंवा निबंधाचा विषय जर तुम्ही चुकीचा निवडलात तर तुमचे मार्क्स देखील जाऊ शकतात. जर तुम्हाला आत्मकथनात्मक निबंधाविषयी जास्त लिहायला आवडत असेल तर तुम्ही तो लिहू शकता, किंवा वैचारिक निबंध तुम्हाला लिहायला आवडत असेल, तुमची वैचारिक निबंधाची पातळी जर तुमचं वैचारिक पातळी जास्त असेल तर तुम्ही वैचारिक निबंध देखील लिहू शकता. आणि बोर्डाच्या परीक्षेत असेच निबंध येतात की ते विद्यार्थ्यांच्या ओळखीचेच असे विषय असल्यामुळे तुम्ही काय करू शकता, तुमच्या इथं लिखाणाला हे इथे एक तुम्हाला संधी मिळत असते की तुमचे विचार हे प्रकट करण्याची तुम्हाला इथं संधी मिळत असते. तर इथं पाहू शकता काय विषय विचारला होता बोर्डाच्या 2026च्या बोर्ड परीक्षेत, झाडे लावा झाडे जगवा. तर एक तुम्ही ते थोडी छोटीशी शायरी देखील किंवा एखादी कविता देखील लिहून सुरुवात करू शकता, जेणेकरून वाचणाऱ्याला ते आकर्षक वाटलं पाहिजे आणि तुमचं इम्प्रेशन हे पडणार आहे. तर पाहू शकता कसं लिहिलेलं आहे, हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा, हमारी मांगे पुरी करो, पेड़ तोडना बंद करो. तर अशा प्रकारे झाडे लावा, झाडे जगवा की झाडं तोडू नका. तर अशा प्रकारे ही सुरुवात केलेली आहे. तर इथं सर्वात आधी झाडे न लावल्यामुळे काय अवस्था झालेली आहे पृथ्वीची, त्यामुळे पर्यावरणाचा जो तोल आहे तो ढासळलेला आहे आणि त्यामुळे झाडेही लावली पाहिजेत आणि एक तरी झाड आपण जगवलेलं पाहिजे. त्यानंतर इथं काही करायला पाहिजे, शेवटच्या वेळी झाडांमुळे आपल्याला काय काय फायदे होतात ते देखील तुम्ही लिहिलं तरी चालेल. यामध्ये लिहिण्यासारखं खूप आहे. मी इथे व्यवस्थित अगदी मुद्देसूद व्यवस्थित मुद्दे मांडलेले आहेत. तुम्ही यामध्ये निबंध वाढवू शकता आणि 8 पैकी 8 मार्क्स हे घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचा शेवट देखील व्यवस्थित अगदी पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मकच करायचा आहे, ते नकारात्मक शेवट करायचा नाही, कारण त्यातून काहीतरी संदेश प्राप्त झाला पाहिजे तुमच्या निबंधातून आणि व्यवस्थितच अगदी सगळ्या मुद्द्यांचा उहापोह इथं झालेला पाहिजे. तर अशा प्रकारे वैचारिक निबंध 8 मार्क्ससाठी लिहिला जातो आणि आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडला असेल. जर तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.